राज्यात महायुतीचं सरकार आता चांगलं सुरुळलंय। तिन्ही पक्षात काही विषयांवरना वाद सुरू असले तरी संगनमतावर भर देत काम केलं जातंय। त्यातच विरोधी पक्षातून सत्ता पक्षात येणाऱ्या नेत्यांचा ओघही वाढलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी देखील आता पक्ष बदलाचे संकेत दिलेत। राजाभाऊ खरे यांनी काय वक्तव्य केलंय आणि ते कुठल्या पक्षात जाऊ शकतात याचा धांडोळा घेऊयात या रिपोर्टमधून। हा तुतारीवाला फक्त नावाला, राज्यात आपली सत्ता। शरद पवारांच्या आमदाराला विरोधी पक्षात करमेना। मोहोळचे आमदार राजाभाऊ खरेंचे पक्ष बदलाचे संकेत। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकिटासाठी अनेकांनी कोलांटुड्या मारत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। त्यातलंच एक नाव म्हणजे राजाभाऊ खरे। मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवार गटाला गेल्यानं त्यांनी ऐनवेळी शरद पवार गटाची उमेदवारी मिळवली आणि मोठ्या फरकानं ते निवडून सुद्धा आले। पण राज्यात महायुतीची सत्ता आली। स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणवणारे राजाभाऊ तिकिटासाठी शरद पवार पक्षात गेले असले तरी आता त्यांना स्वगृही परतण्याचे वेध लागलेत। नुकत्याच केलेल्या एका भाषणात मी नावाला तुतारीवाला पण राज्यात सत्ता आपली आहे, ती सत्ता आपल्या माणसासाठी उपयोगात आणायची असं म्हणत त्यांनी सत्तेसोबतच्या जवळीकीचे संकेत दिलेत। ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणाने येणार। काय राजे बरोबर उद्धव साहेबांपाशी सुद्धा तेवढीच पद आहे, शिंदे साहेबांपाशी सुद्धा तेवढीच पद आहे आणि महाराष्ट्रातला एकमेव नशीबवान शिवसेना। आमदार राजाभाऊ खरे यांनी जाहीरपणे सत्तेसोबतचं वक्तव्य केलं, मात्र यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या नेत्यांनी न बोलणंच पसंत केलं। सत्तेत असण्याला अनेक अर्थ आहेत। पुढच्या 5 वर्षांमध्ये सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही। त्यामुळे सत्तेच्या सावलीला जाऊन विकास निधी आणि सत्तेचा करिश्मा मिळवण्यासाठी विरोधकातील काही आमदार प्रयत्नशील आहेत। त्यामुळे ते सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सगळ्याच पक्षांकडून तयारी केली जाते। शिवसेनेकडून मिशन टायगर, भाजपकडून सदस्यता नोंदणी अभियान, त्यातच दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना गळाला लावण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळतंय। आता ढळढळीत असं वक्तव्य करणारे राजाभाऊ कधी सत्तेत सामील होतात हेच पाहावं लागेल। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।